आज माननीय मुख्यमंत्र्यांनी जो अर्थसंकल्प सादर केला आहे तो फारच महत्त्वाकांक्षी आणि दूरदर्शी असा आहे. जर असं बघायला गेलं तर शेतीबद्दल तर ते फार जास्त आक्रमक आहेत की शेती कुठे जाऊ शकते. माननीय मुख्यमंत्र्यांनी जो एक मार्ग दाखवलेला आहे, रोडमॅप, की पुढच्या 25 वर्षामध्ये जवळजवळ 9 टाइम्स म्हणजे 55 बिलियन पासनं 500 बिलियन पर्यंत म्हणजे महाराष्ट्राची शेतीची एक जी अर्थव्यवस्था आहे ती वाढेल असं त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर त्यांनी असं म्हटलंय की 10 ते 15 पिकांमध्ये एक फुल व्हॅल्यू चेन अशी डेव्हलप करण्यात येईल. त्याच्यानंतर 20,000 कोटी रुपये सोलर पॉवरसाठी ॲग्रिकल्चरमध्ये देण्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्याचबरोबर 4 जे आपली विद्यापीठं आहेत त्या 4 विद्यापीठांमध्ये शेतीबद्दलची जी विद्यापीठ आहे त्याच्यामध्ये एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे सर्व सेंटर निर्माण करून तिथे स्टार्टअपचं इन्क्युबेशन करणे आणि एक ॲग्रीस्टॅक जो आहे, वेगवेगळ्या ज्या टेक्नॉलॉजीज आणि ज्या इमर्जिंग टेक्नॉलॉजीज आहेत त्या सर्व प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत कशा पोहोचवावेल त्याचा एक एकात्मिक आणि सर्वांगीण एक जे प्लॅनिंग रोल आउट करण्याबद्दलही त्यांनी सूतोवाच केला आहे. याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना एक ज्यांना फार गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये शेतकऱ्यांना त्रास झाला, क्लायमेट चेंजमुळे ज्यांना बऱ्याचशा अडचणी सहन कराव्या लागल्या, त्या शेतकऱ्यांना एक 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. त्याच्यामुळे बऱ्याच छोट्या शेतकऱ्यांना एक फायदा होईल. पण त्याचबरोबर एक चांगली बाब त्यांनी केली आहे की जे शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज दिले त्यांनाही 50,000 रुपये देण्याचं त्यांनी सांगितलंय आणि ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे आणि ह्या अर्थसंकल्पात जी आपल्याला दिशा देण्यात आली आहे त्याच्यामुळे जरी महाराष्ट्र एक फास्टेस्ट अर्बनायझेशन होणारा प्रदेश जरी असला तरी शेतीवरती मुख्यमंत्री साहेबांनी एवढा विश्वास ठेवला आहे, ही महत्त्वाची बाब आहे. कारण की जशी जशी इकॉनॉमी वाढते तसं तसं ॲग्रिकल्चरचं प्रमाण जे इकॉनॉमीत असतं ते कमी होतं. आता अमेरिका बघा, आपण एवढा इंडस्ट्रियल नेशन झाला आहे तर ॲग्रिकल्चर काही 2-3% असतं. आपल्या इथे ॲग्रिकल्चर 10% आहे तरी आहे महाराष्ट्रात. आणि मुख्यमंत्र्यांनी असा विचार केला की पुढच्या 25 वर्षानंतर सुद्धा साधारणतः 5 ट्रिलियनची इकॉनॉमी झाली तर ॲग्रिकल्चर आणि शेती रिलेटेड जे व्यवसाय आहेत त्याच्यामुळे जवळजवळ $500 बिलियन शेतीबद्दल आपण करू शकू असा आत्मविश्वासाने त्यांनी व्यक्त केला आहे. आणि जैन इरिगेशन ही नेहमीच एक अग्रेसर कंपनी महाराष्ट्रात राहिलेली आहे. शेतकऱ्यांबद्दलची तळमळ, शेतीबद्दलचं एक पायनियरिंग काम जैन इरिगेशनने नेहमीच केलं आहे. आणि आम्ही जे काही काम केलं आहे जैन इरिगेशन ते नेहमी एक विज्ञानाची कास बरोबर घेऊन केलेलं आहे. तर आता त्याच मार्गाने महाराष्ट्र पुढे जात असेल तर आम्ही आमचा एक खारीचा वाटा म्हणून या कामात पूर्ण सपोर्ट देऊ आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नवीन टेक्नॉलॉजीज घेऊन जाऊन त्यांची प्रॉस्पेरिटी कशी होईल, त्यांची सधनता कशी वाढेल त्याच्यावरती आम्ही नक्की काम करू. तर हा अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी एक फारच चांगला अर्थसंकल्प आहे, शेतकऱ्यांसाठी एक नवीन दिशा देणारा अर्थसंकल्प आहे. आणि या महत्त्वाकांक्षी आणि दूरदर्शी अशा अर्थसंकल्पात ज्या काही आयडियाज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ठेवलेल्या आहेत त्याचा आपण सर्वांनी नीट फॉलो करून त्याच्या हिशोबाने काम करावं. थँक्यू.